वेणूबाई हं? ठीक आहे फुलं. अगं बाई बरं झालं फुलं आणलीत. पूजेला फुलं हवीच होती मला. अहो वेणूबाई असं काय करता, मी पूजेसाठी फुलं नाही आणली, मी गजरा आणलाय. अहो गजरा काय करायचा आहे? अहो तो गजरा आहे ना तो सोडवा आणि फुलं माझ्याकडे द्या पूजेसाठी आणि दोरा द्या पुड्या बांधण्यासाठी. हं. अहो काय बोलताय वेणूबाई, घरामध्ये माहोल काय जमलाय बघा. एकदम काय बोलतात ते तुमच्या भाषेत लग्नाळू प्रेमळ असा सगळा मौसम आहे आणि तुम्ही पुड्या कसल्या बांधायला अहो घेता. पुड्याच बांधायची वेळ आहे. किती कामं आहेत. तुम्ही मला मदत करणार आहात का नाही ते सांगा बरं. हं? मी फक्त तुम्हाला मदतच करतो, आपली गाडी पुढे सरकतच नाही. काय म्हणाला? नाही काय नाही, तुम्हाला नाही कळणार. नाही नाही काय माहितीये का, आपल्याला एक यादी करायला हवी. म्हणजे साधारण किती माणसं होतील ते बघायला हवं ना. हा आणि हे बघा तिकडे ते मंडपवाल्याला तुम्ही सांगा आणि सनई चौघडेवाल्याला जाऊन सांगा, नाही तर तो दुसरी सुपारी घेईल. आणि आपल्या मेंबर्सचे सगळ्यांचे नंबर तुमच्याकडे आहेतच तिकडे काउंटरवरती. मग आपण त्यांना सगळ्यांना आपण मेसेज टाकूया. अहो सगळ्यांना आमंत्रण कुठे देणार आता, रात्र थोडी आणि सोंग फार झालेली आहेत आता. अहो वेणूबाई मला दम लागला, तुम्ही जरा दम घ्या ना, मध्ये मला हाऊ करायला तरी जागा ठेवा ना. काय ना आपल्या आरूचं लग्न आहे ना हो. काय करू आणि काय नको असं झालंय हो मला. हे बाकी खरा बोलला तुम्ही वेणूबाई. आरूचं लग्न होणार म्हणजे आता आरू सासरी जाणार. नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका वेणूबाई, मी आहे ना, मैं हूं ना. मी सगळं काम करीन. हा तुमच्यासाठी आणि आरूसाठी मी काय पण करायला तयार आहे. म्हणजे आता वेणूबाई नो टेन्शन. फक्त काय बोलतात ते लगीन घर. काय हळू, तू खरंच परवा लग्न करतोय? येस. कसं काय? रजिस्टर्ड करूया म्हटलं घरच्या घरी. अरे बाबा, लग्नाची पद्धत नाही विचारली मी तुला. म्हणजे एवढे दिवस मी ऐकतोय पण मला वाटलं ही गंमत चालली आहे. म्हणजे मला वाटत की हे इम्पॉसिबल आहे यार. आणि तू खरंच लग्न करतोयस त्या आग्रहवालीशी, आणि तेही परवा. तू आरोहीला हे सगळं सांगितलंयस तुझ्या आग्रहाच्या प्लॅन बद्दल? नाही अजून. का? अरे ती त्या जागेची मालकीण आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तुझी होणारी बायको आहे तन्मय. म्हणूनच नाही सांगितलं. अरे पण ही फसवणूक आहे यार. अरे यार परत तेच. मी तिला नाही फसवणार आहे. मी तिला हे सगळं पटवून देणार आहे. आणि मी काय झोपेत तिच्याकडून सह्या नाही घेणार आहे कागदावर. मी तिला सगळं सांगणार. तिने डील म्हणून ही गोष्ट नाकारली होती, पण आता नवरा बोलतोय म्हणून ती ऍक्सेप्ट कर. समज? आणि फसवणूक म्हणजे काय, तर एखादी खरी गोष्ट तुम्ही समोरच्या माणसाला स्वतःहून न सांगणं, बरोबर? पण मी हे सगळं तिला सांगणार आहे, फक्त योग्य वेळ आला. मला नाही असं वाटत. हाच तर माझा सक्सेसचा फॉर्म्युला आहे. योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणं. अजून ती वेळ आली नाहीये. बॉसने दिलेली मुदत संपत आली आहे. योग्य वेळेची वाट बघत बसलास तर बॉसला मी मॅनेज करेन. चल आता मी निघतो. लग्नाची गडबड आहे, तयारी करायला पाहिजे. बाबा. हे ताई, तू ना एक पैठणी घे, एक गडवाल घे, एक इरकली आणि एक इकत. एवढा वेळ नाहीये आपल्याला. जर बनारसी शालू दाखवा. ती वांगी कलरची खूप छान दिसेल तुला. लग्नामध्ये नवऱ्या मुलीने वांगी बिंगी कलरची साडी नेसायची नसते. जरा हिरव्या आणि पिवळ्या रंगातलं दाखवता. ठीक आहे ना. मग तू या सगळ्याचे फोटोज काढ आणि जिजूला पाठव. त्याला जी आवडेल ना ती सिलेक्ट कर. त्याला यातलं काही कळत नाही.
पण कलर तरी कळत असेल ना? अर्पिता, आजवर माझी निवड हीच त्याची आवड ठरत आलेली आहे. कळलं? खरं म्हणजे खरेदीला एवढ्या सगळ्यांनी यायचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे आरोहीचं एक मी समजू शकते, पण बाकीच्यांचं काय काम आहे? आणि तन्मयचं तर अजिबात काही काम नाही. लग्न केलं की त्यांनी त्याच्या आवडीने. मान्य आहे मला, पण बाकी सगळ्या बाबतीमध्ये माझीच निवड फायनल असेल. कारण माझी निवड ही नेहमी त्याला आवडणारच, खात्री आहे माझी. तेव्हा त्याला काहीही विचारायची गरज नाहीये. त्या जरा वरच्या दाखवा मला. अरे तू बोलत नाही, लग्न तुझं आहे ना. अरे बापरे, याचा फोन. एक मिनिट हा. अप्पू, काय करतेस? अगं सासू तुझी होणार आहे, माझी नाही. आणि मी तन्मयला फोटोज पाठवले, फोन करून विचार कोणते आवडले. जा लवकर. थांब जरा, 2 मिनिटांनी जाते. आरोही, आरोही. अरे तन्मय, हा तन्मय कुठे राहिला? तन्मय, नीचे धोती सारी लगसे. ए तू पेरीने जो जरा धोतीने साथे जो. माझं लग्न आहे. પછી अरे अरे तारा लगन શું લગન ટ્રાય કરવા શું જાય તારું? लग्न त्याचं मी कशाला घालू? अरे ट्राय कर ना. एक मिनिट इकडे उभा राहा. एक धर. चिराग जरा बीजा आपजे એને જોવા રે. काका अरे हा पण चिराग सरस जरा आ कलर केव जसे आ फसकला हा घालून बघ. अरे वा 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 वा. तिसरा ट्रायल रूम क्या आहे चिराग? तू जा. अरे यातला एखादा बघ, पण ट्रायल रूम मध्ये जाऊन ट्राय तर कर. अहो एक इथेच बघूया ना काय अरे करायचं. पण इथे ट्राय करणार आहेस काय? तिकडे ट्रायल रूम तिकडे आहे, तिकडे जा. काय रे बाबा, पोर तुम्ही अलीकडची म्हणजे. तुला काय ट्राय करायचंय? दिवसा ढवळ्या स्वप्न बघू नयेत. हे बघ, मी जरा त्या काउंटरला जाऊन येतो. तुझ्यासाठी 2 चड्ड्या बघून येतो. आलो.
काय करताय काका? कुठे काय काय नाही. माझा फोन हवा होता का? नाही गडबडीत इथेच राहिला असता ना म्हणून अच्छा, थँक्यू. अरू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना. बसतेस? काय झालं? अरू मला ना खूप रेस्टलेसनेस आलाय. बरं वाटत नाहीये का? थांबा मी पटकन आत्याला बोलवते. नाही अरू, मला काही झालेलं नाहीये, पण मला ना भीती वाटते कसली तरी. काय झालं काका? कसली भीती? अरू ते वाईटाची चाहूल म्हणतात ना, तसं झालंय. काय बोलताय? होय अरू, काल मी तन्मयशी बोलत असताना त्याच्या फोनवर राया जबडेचा फोन आला होता. काय? हो, मी विचारलं त्याला, पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मी खरंच सांगतोय अरू, मला वाटतं काका तुमचा काहीतरी गैरसमज. नाही झालेला. माझा काहीही गैरसमज झालेला नाहीये. तन्मयच्या फोनवर आलेला तो राया जबडेचाच फोन होता. काहीतरी गडबड आहे, मोठी गडबड आहे. पण काका राया जबडे तन्मयला का फोन करेल? तन्मय गप्प बस बर का, तुला यावंच लागतं. अरे तन्मय मी तू येणारच ऐकत ना. जा. तुला परत काहीतरी माझ्याकडून हवंय म्हणून तू बोलते तू चुप तसं. बस. इतकी वर्ष आम्ही म्हणायचो शॉपिंगला चल, शॉपिंगला चल, कधी आलास का रे? आणि आता कसं जातोस बरोबर शॉपिंग करायला? आत्ताची गोष्ट वेगळी. काय वेगळी आहे? तेही मुलींच्या कपड्याचं शॉपिंग. तू माझ्या हे बघ, माझं चॉईसच चांगलं आहे. बरं आहे. चांगलं आहे. आईला विचार. आई, आई तू सांग ह्याला. आई ग, आई ह्याचं काही खरं नाही बरं का. मी ह्याला आज शॉपिंगला घेऊन जाणार म्हणजे जाणार. ए काय वेडबीड लागले का? मी नाही येणार. चल चल. नाही नाही, तुला यावंच लागेल. मी नाही येणार. आरोही बरोबर कसा जातो शॉपिंग करायला? ते तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. आई, पॉसिबलच नाही. आई तू ह्याला सांग. आई, आई तू. अगं काय आहे, जरा शांत बसा ना. काय झालंय? काय नाही. अगं सकाळपासून तर उत्साहात होतीस, अचानक मूड का बदलला तुझा? तुझ्या मनाविरुद्ध काही होत आहे का? नाही रे, तसं काहीच नाही. काय झालंय? बाळा लग्न होतंय तुझं. केवढा आनंदाचा प्रसंग आहे ना. नवरदेवाच्या बरोबर आई वडील दोघही असतात. आपल्याकडे आई प्लीज तो विषय सोड आता. सोडलाच आहे मी, सोडूनच दिलाय तो विषय. मला कधीच कोणाची उणीव नाही भासलेली. पण आज असं वाटतंय तो माणूस भेटला ना तर ताठ मानेने सांगेन त्याला, काही अडलं नाही तुझ्यापासून आमचं. मुलं मोठी झाली, मार्गी लागली, तन्मयचा संसार सुरू होतोय. आई खरंच तू कधीच आम्हाला काही कमी नाही पडू दिलंस. कोणाची कमी कधी जाणवू दिली नाही. बरंच झालं तुमचा बाप नाही येते. का? अरे का म्हणजे आता मानपानात कोणी वाटेकरी नाही ना. सगळं काय मिळणार मला एकटीलाच. काय बघताय काय असे? वर्मा आहे मी. मग सासूचे लाड होणार की सगळे लाड पुरवून घेणार आहे. बघ कशी मिरवते बघ. आरोही यातला सिरियसनेस लक्षात घे. आरोही
आपण एक काम करूया, आपण नंतर बोलूया. खरंच खूप घाई आहे काका. आरोही, मी तेच म्हणतोय. सगळीच घाईघाई होते असं मला वाटतंय. आणि त्या घाईघाईत चुकीचे डिसिजन्स तर घेत नाही ना. म्हणजे आरोही, आयुष्यभराचा प्रश्न आहे म्हणून बोलतोय. खरंच मी तन्मयच्या फोनवर राया जबडेचा कॉल आलेला पाहिलाय. आरोही, तन्मयवर माझा पहिल्यापासूनच डाऊट होता, पण तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत. नाही, म्हणजे जो काही संबंध आलाय तो माझ्यामुळे आलाय आणि अत्यंत वाईट पद्धतीने आलाय. तेच ना, मला सगळं माहिती आहे आरू. पण मुद्दा असा आहे की तन्मय किती खरं बोलतोय. आणि तन्मयच्या बाबतीत हे मी नेहमी सांगत आलोय, आत्ताही सांगतो, सावध राहा. पण काका, तन्मय असं का करेल? अरू, ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो ना, तोच विश्वासघात करतो. काका, माझ्यासाठी एकदा असा विचार करून बघा. कशावरून तो राया तन्मयला फोन करून त्रास देत नसेल? कशावरून तो फोन करून धमक्या देत नसेल? तेच विचार ना त्याला. पण तन्मय असं का करेल? लाव त्याला फोन, लाव, जाब विचार त्याला. तन्मय, मला खूप कौतुक वाटतं रे तुमचं. किती लवकर मॅच्युअर्ड झालात. लहान वयातच केवढी समज आली आहे. मी तुमच्या एवढी होते ना, काही कळत नव्हतं मला. त्याचाच फायदा घेतला ना तुमच्या बाप्पाने. त्याच्या होत हो मिळवत गेले, हसले. आई, तुला वाटत असेल ना तन्मय, कधी कधी आई अशी काय तिरसटासारखी वागते म्हणून. मी अशी नव्हते रे. माणूस कारणाशिवाय असं वागेल का? दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितात ना, तसंच झालं. आई, तू आहे तशी आम्हाला आवडतेस. आणि तू ओरडलीस ना की मला असं वाटतंय की मी अजूनही लहानच आहे. बर बर. पण खरं सांगते तन्मय, माझ्या बाबतीत जे घडलं ना ते दुसऱ्या कुणाच्याही बाबतीत घडू नये असं अगदी मनापासून वाटतं मला. माझ्या मुलांनी कोणाला फसवलं ना तर ते नाही सहन करू शकणार मी. मी समजू शकतोय. तू आरोहीशी सगळं व्यवस्थित बोललायस ना? नाही, म्हणजे बोलणार आहे तिच्याशी. कधी? लग्न आधी बोल. तिला सगळं स्पष्ट सांग. आयुष्यभर फसवलं गेल्याचं सल मनात घेऊन जगले मी. तसलं दुःख कुणाच्याही वाट्याला यायला नको, अगदी आरोहीच्या सुद्धा. मी उद्या बोलतो तिच्याशी.